हॅलो नमस्कार श्री शिवाय नमस्ते प्रेम तुमच्या लाडक्या बहिणीच्या उमेश टेक या नावाच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अशी टिप्स देणार आहे की तुमच्याकडे झिरो इन्व्हेस्टमेंट असली तरी तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल चांगल्या प्रकारे सुरू करू शकता। जर तुम्हाला यूट्यूबमध्ये तुमची जर्नी सुरू करायची असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील, म्हणजे जास्त महागडा मोबाईल नसेल किंवा महागडा माईक नसेल, ट्रायपॉड किंवा रिंग लाईट, या सगळ्या गोष्टी यूट्यूबच्या व्हिडिओसाठी तुम्हाला लागतात। पण सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। जर तुमची झिरो इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मी माझी सुरुवात कशी केली होती ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ऑलवर बेल बटन सेट करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लवकरात लवकर येईल। तर मी माझी जर्नी 3 वर्ष आधी सुरू केलेली होती। ते माझ्या दुसऱ्या यूट्यूब अकाउंटमध्ये मी सुरू केलेली होती, जिथे लेडीज विषयी व्हिडिओ असतात, प्रेग्नन्सी रिलेटेड। तर तिथे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मागे बॅकग्राऊंड सुद्धा नव्हतं माझ्याकडे। तर मागे मी एक बेडशीट लावायचे, पुढे खिडकीमध्ये कॅमेरा ठेवायचे, खिडकीतून उजेड यायचा, त्याच्यामुळे रिंग लाईटची गरजच नाही पडली। खिडकीतून उजेड यायचा आणि व्हिडिओ एकदम छान प्रकारे माझी शूट व्हायची। त्याच्यानंतर मी काइन मास्टरमध्ये जाऊन आवाज वाढवायचे। मी आता सुद्धा तेच करते, तेव्हा सुद्धा तेच करायचे, आता सुद्धा तेच करते। फरक एवढाच आहे की मी आता रिंग लाईट, ट्रायपॉड वगैरे घेतलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा यूट्यूबमध्ये ग्रो करायला लागाल, जेव्हा तुमचं पेमेंट वगैरे येईल, तेव्हा तुम्ही त्यातून एक छान ट्रायपॉड, रिंग लाईट, माईक वगैरे घेऊ शकता। पण जोपर्यंत 1000 सबस्क्रायबर, 4000 घंट्यांचं वॉच टाइम कंप्लीट होत नाही, तोपर्यंत तुम्ही असा जुगाड करून सुद्धा तुमची व्हिडिओ शूट करू शकता आणि अपलोड करू शकता। जे यूट्यूबर्स आता यूट्यूबमध्ये मोठे झालेले आहेत, ज्यांनी यूट्यूबमध्ये स्ट्रगल करून खूप पैसे कमवलेले आहेत, त्यांच्या पहिल्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, त्यांची सुरुवात कशी होती। त्यांची सुरुवात देखील अशीच होती जशी तुम्ही करणार आहात। कारण प्रत्येक गरीब माणसाकडे जेव्हा सुरुवातीला तो यूट्यूबमध्ये जर्नी सुरू करतो तेव्हा पैसे नसतात। त्याच्यामुळे काहीतरी जुगाड करूनच तुम्हाला यूट्यूबची जर्नी सुरू करावी लागेल। आणि झिरो इन्व्हेस्टमेंटने सुद्धा तुम्ही तुमची यूट्यूबची जर्नी सुरू करू शकता, हळूहळू डेव्हलपमेंट होत जाते। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची यूट्यूबची जर्नी सुरू करा, चांगले व्हिडिओ बनवा, कंटेंट चांगलं ठेवा। जर तुमचं कंटेंट चांगलं असलं तर बॅकग्राऊंड, आवाज, व्हिडिओ क्वालिटी मॅटर नाही करत, तुमचं फक्त कंटेंट चांगलं असायला पाहिजे। जर तुमचं कंटेंट व्ह्यूअर्सला, पब्लिकला आवडलं तर ते सबस्क्राईब आणि वॉच टाइम तुमचा आपोआप वाढेलच। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची यूट्यूबची जर्नी सुरू करू शकता। मी सुद्धा तशीच सुरू केली होती आणि आता सुद्धा मी हे न्यू चॅनल ओपन केलेलं आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर माझे सबस्क्रायबर वाढवून द्या, वॉच टाइम वाढवून द्या, म्हणजे हे चॅनल सुद्धा माझं लवकरात लवकर ग्रो होईल। आणि तुम्हाला काही मदत हवी असेल, तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, तुमचे काही यूट्यूबच्या व्हिडिओविषयी किंवा काही एडिटिंग विषयी, थंबनेल विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा। आणि जर थंबनेल बनवता येत नसेल तर तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओ बघा, मी सगळे डिटेल टाकलेले आहे की मराठीतून थंबनेल कसं बनवायचं, तुमची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची काइन मास्टरमधून, ते सगळं बघा तुम्ही आणि यूट्यूबमध्ये तुमची जर्नी लवकरात लवकर सुरू करा। हे बघा, प्रत्येक वर्षी तुम्हाला हे जे मोठे यूट्यूबर्स असतात ना, ते घाबरवतात की 2023ला कॉम्पिटिशन नव्हती, यावर्षी खूप कॉम्पिटिशन आहे, मग तुमचं चॅनल ग्रो होणार नाही। तसं काहीच नाही आहे। हे बघा, कॉम्पिटिशन वाढलेली आहे, पण मग पब्लिक पण तेवढीच यूट्यूब जास्त बघायला लागलेली आहे, हे पण लक्षात घ्यायला हवं। तर लवकरात लवकर जर्नी सुरू करा। काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।